नमस्कार, मी सचिन वाघाडे, लोकसभेचा अपक्ष उमेदवार। माझं चुनाव चिन्ह आहे रोड रोलर। 4 मार्च 2024 नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसरामध्ये नमो युवा महासंमेलन झालं। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे तेजस्वी सूर्या असे नामांकित आणि स्मृती इराणी हे लोक प्रेझेंट होते आणि त्यांच्यासमोर हा खूप मोठा कार्यक्रम झाला। सोमवार दिवशी नागपूर विद्यापीठाच्या विभागांमधले क्लासेस सुरू असताना खूप मोठा आवाज आणि ध्वनीचा सगळे नामांकन त्यांची मोठे घोषणाबाजीमध्ये तो कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक आले आणि आज दिनांक 6 एप्रिल 2024 आणि आजही नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य तसंच आहे, तशाच बॉटल्स आहे आणि अजूनही यांचा स्वच्छ भारत अभियान इथे फिरलेलं नाही आहे। तुम्ही लक्षात घ्या, हे फक्त इलेक्शनच्या अगोदर काही दिवसा अगोदर मोठे कार्यक्रम घ्यायचे, विद्यापीठातील तरुणांना कसं आपल्याकडे आकर्षित करण्यात येईल आणि त्यांच्यावर कसा त्यांच्या डोक्यांवर आजचा तरुण हुशार आहे, विद्यार्थी हुशार आहे, त्याला माहिती आहे त्याच्यावर कसा अन्याय होऊन राहिला आहे आणि हा अन्याय आम्ही सगळे तरुणांनी लक्षात घेतलेला आहे। म्हणून सचिन वाघाडे या लोकसभेच्या इलेक्शनला उभा आहे। प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे। काय कारण आहे? कारण या विद्यापीठांमधून हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आज दरवर्षी ग्रॅज्युएट होऊन राहिले, पण त्यांना कुठला जॉब नाही। रोजगाराची सगळ्यात मोठी दयनीय अवस्था जर असेल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तर नागपूर शहरामध्ये आहे। 60 लाख लोकसंख्या असलेल्या लोकांमध्ये फक्त गडकरी साहेब म्हणतात की मी 68,000 लोकांना जॉब दिले। रेशो बघा कुठे चाललं आहे। आणि आजही तसंच घाणीचं साम्राज्य आहे। त्या कार्यक्रमानंतरही लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे। तुम्ही एक सामान्य तरुण आलेला आहे तुमच्यासमोर आणि ज्याची प्रत्येक गोष्टीवर नजर आहे, अशा तरुणाला तुम्ही निवडून द्या। माझं नाव सचिन रामकृष्ण वाघाडे, माझा चुनाव चिन्ह आहे रोड रोलर आणि झिरो बजेट इलेक्शन ही माझी संकल्पना आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून मी पुढे चाललो आहे। माझी कुठली रॅली तुम्हाला दिसणार नाही। याच्यामागे कारण आहे की रांगोळी काढायचे 1000 रुपये पर घरी देणं चालू आहे आणि हे नागपूरकरांना माहीत आहे। अशी चर्चा पण चालू आहे खूप की रांगोळ्या काढायचे वेगवेगळे पैसे भेटून राहिले। आता इलेक्शन कमिशनला मी बोललो आहे या संदर्भात तुम्ही चौकशी करत राहा म्हणून, कुठे वाटपाचा कार्यक्रम असेल तर। पण तरीही तो कार्यक्रम चालू आहे, मोठमोठ्या रॅल्या चालू आहे। स्वखुशीनं नाही, कामावर बोलवलेले लोक आहे येऊन राहिले आणि मला चांगलं वाटतं की लोकांना या निमित्तानं काहीतरी रोजगार उपलब्ध होऊन राहिला। पण हा रोजगार नको आहे आपल्याला, इलेक्शन पुरता रोजगार नको आहे आपल्याला। हवा आहे आपल्या पोरांच्या भविष्याचा पुढचा विचार आणि हा विचार फक्त आपण सचिन वाघाडेला निवडून देऊ शकता। झिरो बजेट इलेक्शन काय आहे? कारण या बजेटमध्ये मी कमी बजेटमध्ये हा इलेक्शन लढतो आहे। कारण मला अबाब पैसा खर्च करून पुढे माझा हा पैसा तुमच्याकडून वसूल नाही करायचा आहे। माझी अत्यंत प्रामाणिकतेपणे तुमच्यासाठी काम करायचं आहे, म्हणून या लोकसभेला मी उभा आहे। त्यामुळे तुम्ही सचिन वाघाडे चुनाव चिन्ह रोड रोलरला निवडून द्या आणि आजही हे घाणीचं साम्राज्य तसं आहे आणि विद्यापीठ प्रशासन शांत आहे, मौन पाळू नये। कारण याच्या जे विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेले, व्यवस्थापन परिषदेवर निवडून आलेले सदस्य आहे हे भाजप प्रणित आहे आणि ह्या भाजप प्रणित असलेल्यामुळे त्यांनी रातोरात तो निर्णय घेतला आणि सोमवार दिवशी ऐन सर्व वर्ग चालू असताना हा सगळ्यात मोठा लाख लोकांचा कार्यक्रम इथे त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही विचार करा, आपल्या पोरांचं शैक्षणिक पण नुकसान कसं या बाकीच्या पार्ट्या करून राहिल्या याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि हा हस्तक्षेप बंद करून तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून आपल्या पोरांचं भविष्य सुरक्षित करा।